नमस्कार श्रोते हो. मृदगंध कथेचा 9वा आणि शेवटचा भाग घेऊन तुमच्यासाठी हजर होत आहे. कितने बरस आए बीत गए, प्यार की बाजी हम जीत गए, हमसे हारा हो हमसे हारा ये जमाना, साथी मेरे जीवन साथी. मागच्या वर्षी अप्पांकडं दुःखाचा प्रसंग म्हणून सीताराम भरवाडनं पुनवचा कार्यक्रमच केला नव्हता. या वर्षी पुनव जवळ येऊ लागताच सीताराम भरवाड माडीवर येत आमंत्रण देऊन गेला. पुनवेच्या रात्री अप्पा, द्वारकाबाई, कल्याणी, रमेश, उमेश, शालिनी, मालिनी सारा परिवार जीपनं वाड्यावर गेला. गोविंद लाखानं कल्याणीताईचा हात धरत आधार देत वाड्यात नेलं. राधे भाभी आता शालिनी मालिनीस उष्ट्या दुधाबाबत सांगत होती. गोविंदने इशारा करताच राधा चपापली. गोविंद, सांगू दे रे तिला प्रेमाचा प्याला. कल्याणीनं दीर्घ उसासा सोडला. निगुंग झाली. जब्बूनं कल्याणकडून आणलेला ग्लास तोंडास लावला. बापू व अप्पा आपल्याकडं पाहत आहेत हे लक्षात येताच किती घाबरलो होतो आपण. पण चांदण्यात बापू जवळ येत पोरी ओटपूस म्हणत हसू लागले नि आपण बेधुंद होत कल्याणच्या ढोलावर ती उठली. पात्राकडं निघू लागताच गोविंद मागोमाग उठला व हात धरत नेऊ लागला. ताई, 2 वर्षापूर्वी कल्याण बाबा जंबूसोबत आले होते आपल्या आठवणीत. गोविंदा बोलता बोलता थांबला. पुढे बोलताच येईना. गोविंद, सांग, कल्याण बाबा काय सांगत होता? जब्बू, तू प्रेमाचा प्याला तुझ्या ताईस दिला, पण मी तसाच उपाशी राहिलो रे. मला आता मुक्ती नाही. गोविंदचा कंठ दाटून आला. कल्याणीच्या डोळ्यांना धारा लागल्या. ती थरथरू लागली व ती गोविंदाच्या आधारानं पात्रात धारेला समांतर निघाली. सोबत चालणारा कल्याण आठवला नि रेतीतच कोसळली. दुसऱ्या दिवशी पुन्हा कल्याणीस धुळ्याला नेण्यात आलं. डॉक्टरांनी औषधी देत 8-10 दिवसात फरक नाही पडला तर मुंबईच्या तज्ज्ञ प्रभुणे डॉक्टरांचा पत्ता देत मुंबईस घेऊन जाण्यास सुचवलं. प्रभुणे डॉक्टर मुंबईत मानसोपचार तज्ज्ञ शाह डॉक्टर व ते सोबत शिकलेले. तेव्हापासून त्यांचे संबंध होते. शाह डॉक्टरांकडे हल्ली येणं जाणं कमी. यांची मुलगी काश्मीरा प्रभुणेनंही MBBS करून याच वर्षी कल्याणच्या MG कॉलेजला MD करत होती. कल्याणला ज्युनियर. शाह डॉक्टराकडून ओळख होत कल्याण बरोबर ओळख व मैत्री झाली. सतत आपल्याच विश्वात असणारा अंतर्मुख कल्याण तिला आवडू लागला. डाऊट विचारणं, डिस्कस करणं या निमित्तानं ती कल्याणच्या सहवासात राहण्याचं निमित्त शोधे. कल्याणनं बोरवणला प्रॅक्टिस केली असल्यानं त्याचं निदान करणं, विचार करणं, एखाद्या टॉपिकबाबत विस्तृत ज्ञान या गोष्टीमुळे ती कल्याणकडं ओढली गेली. पण कल्याण तिला शाह सरांकडे येणारी व आपली ज्युनियर या पलीकडे फडकू देत नसे. कल्याण आपल्याच विश्वात भावशून्य संदर्भ शोधत जगत होता. 8 दिवसातही कल्याणीचं कल्याणला आठवत बेभान होणं सुरूच होतं. अप्पांनी रमेश, शालिनीसोबत तिला मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला. दुपारी जीपनं निघत धुळ्याला जात रात्री ट्रॅव्हल्सनं जायचं ठरलं. जीप निघाली. वाटेत मळ्यात रमेश माणसांना काम सोपवण्यासाठी थांबला. नाल्याकडच्या बोरी यावर्षी खूपच डवरल्या होत्या. हिरव्या पोपटी कोवळ्या पानात हरभऱ्याच्या आकाराची छोटी छोटी गर्द हिरवी बोरं लगडायला सुरुवात झाली होती. परतीच्या पावसानं बोरी झोडपल्या जाऊन ही नवीन बहरल्या होत्या. कल्याणी बोरीकडं निघाली. ताई, कुठं चालल्यात तिकडं? मागं मागं जात शालिनी विनवत होती. शाले, या बोरी आड कुणीतरी उभा आहे ग. बोरं मागतोय खायला. थांब. शालिनी हात धरत परत मागं परतवू लागली. कल्याण, त्या झाडाची नको खाऊ, तिकडच्या झाडाची बघ. कल्याणी बरळू लागली तसं शालिनीने हात धरत तिला परत आणलं. कल्याण, बोरं लगडली रे. कोण बोललंय मेलं? कुठलं चावड बांधर. मग बोरवणातल्या बोरवनात धुंदाळ गंध भारला वारा वाहत जावा व टपटप बोरं पडावी तसे मधुर बोल घुमले. सांभाळ, बोरीला काटे आहेत. तोच आलेल्या रमेशला शालिनी ताई तिकडं जात असल्याचं सांगू लागली. रमा, खरंच बोरीला काटेच निघाले रे. तरी मी त्याला दुसरं झाड दाखवत होते. बघ आता कल्याण बाबा भेटला की त्याला मी दुसऱ्या बोरीवरच पाठवेन. ताई बडबडते हे पाहताच त्याला बोरीच्या खोडाला बिलगून हंबरणारा कल्याण बाबा आठवला. मी त्यानं आसवे पुसत मळ्यातून गाडी काढली. प्रभुणे डॉक्टरांची 11ची अपॉइंटमेंट होती. कुर्ल्याला भव्य हॉस्पिटल.
रमेश, शालिनी कल्याणीताईस घेऊन 10लाच वेटिंग रूममध्ये बसले. कल्याणीस बसल्या जागी मृदगंध भासू लागला. तसा सकाळपासूनच तिला जाणवत होता. बालपणी मळ्यात अप्पा बापू बरोबर ती जाई. मृग जवळ आला की शेतकऱ्याची लगबग सुरू होई. दुपारून दूर सातपुड्यात काळा ठिपका वाढत वाढत जाई. मग बोरवणला वळीव नसला तरी दूर कुठंतरी पडणाऱ्या वळीवाचा उठलेला मृदगंध जाणवत राही. कधी कधी तो कमी कमी होई. त्या दिवशी बोरवणात तो येईच ना. पण कधी मृदगंध वाढत जाई. मग पाऊस येईच येई. आज तिला सकाळपासून तसाच मृदगंध जाणवत तो वाढतोय असंच जाणवत होतं. दवाखान्यात आल्यापासून अगदी जवळ येतोय असंच जाणवू लागलं. कल्याण बाबा ये ना, का सतावतोय? प्रभूने डॉक्टरांनी वरून खाली दवाखान्यात येण्याची तयारी केली तशी काश्मीरा जवळ आली. तसं तिनं रात्रीच सारं सांगत डॅडला कन्व्हिन्स केलंच होतं. त्यांची इच्छा नव्हती, पण काश्मीरा सांगतेय तर एक वेळा पाहावा तरी म्हणून त्यांनी बोलावून घे दवाखान्यात. पण मी आधी थेट भेटणार नाही वा बोलणार नाही. आधी पाहू दे, मग विचार करेन सांगत तिला परवानगी दिली होती. डॉक्टर येण्याआधी एकट्या कल्याणीलाच आधी कॅबिनला पाठवण्यात आलं. रमेश मध्ये जाऊ लागताच सर आपणास नंतर बोलावतील सांगत थांबवण्यात आलं. कल्याणी मध्ये गेली. आधीच्या पेशंटच्या नातेवाईकाशी सर बोलत होते. ती कॅबिनला बसली. डाव्या हाताच्या भिंतीवर टीव्हीच्या पडद्यावर दवाखान्यातील सर्व फुटेज दिसत होतं. डॉक्टर मध्येच तिकडं बघत होते. तोच काश्मीरा मागच्या डोअरनं आत आली. डॅड, तो येतोय. कोण? पेशंटच्या नादात त्यांनी विचारलं. तिला राग आला. आपण रात्री सांगूनही डॅड कोण विचारताय म्हणून ती रागानं रिपीट करू लागली. कल्याणीस आता पाऊस पडेलच इतका जवळ मृदगंध जाणवू लागला. डॅड, कल्याण गायकवाड, ज्याच्यावर मी प्रेम करते आहे, जो मला सिनियर आहे, MD करतो आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे व आपण आज पाहून संमती दिल्यास लवकरच लग्न करू. काउन्सिलिंग करता करता आपलंच काउन्सिलिंग करायची वेळ आली आहे डॅड, ती रागात म्हणाली. कल्याण गायकवाड, MD, प्रेम, लग्न ऐकताच कल्याणी थरथरली. तो येतोय, पहा व संमती द्या. आणि तिला मृदगंध का येतोय हे स्पष्ट झालं. तिला दवाखानाच आपल्या सभोवती गरगर फिरतोय असं वाटू लागलं. ती घाम पुसू लागली. काश्मीरा, त्यानं तुला प्रपोज केलाय का? काश्मीरा घुटमळली. डॅड, प्रपोज केलाय म्हणून तर तुम्हाला सांगते आहे. मग बाहेर जा व भेट, मी पाहतो इथून. मग संध्याकाळी मी शाहकडं त्याला भेटतो. ती खुश होत बाहेर निघाली. डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकाशी बोलण्यात गुंग असले तरी पडद्यावर पाहतच होते. कल्याण दवाखान्याच्या गेटजवळील कॅमेऱ्यात आला. पडद्यावरच्या एक एक फुटेजवर तो पुढे सरकत वेटिंग रूममध्ये आला. काश्मीराला भेटत सोबत आणलेली बुक्स व नोट्स देऊ लागला. त्याआधीच रमेशला फोन आल्यानं त्यानं शालिनीस बोलावलं. तर मला सांगत तो बाहेर येत समोरच्या मोकळ्या पॅसेजमध्ये फोनवर बोलू लागला. मृदगंध पाहताच कल्याण बाबा पुटपुटत कल्याणीचं भान थोडं थोडं हरपायला लागलं. ती जीवाचा आकांत करत उठत बाहेर निघू लागली. पण पायात अंगात इतकी थरथर वाढली की तिला उठताच येईना. ती TV पडद्याकडं पाहत मृदगंधास नजरेनं पीत रोमारोमात श्वासानं भरू लागली. डॉक्टरही काश्मीरात भेटणाऱ्या कल्याणला स्क्रीनवर पाहतच होते. तोच पुस्तक देत त्यानं काश्मीराची रजा घेतली व तो निघू लागला. एक एक स्क्रीन पार करत मृदगंध पडद्यावरून गेला नि कल्याणीचा आसवांचा बांध फुटला. आता धुसर आस्वाद. रमेश फोन कट करून वळत वेटिंग रूममध्ये येताना पडद्यावर दिसत होता. शिवारात येऊनही रमेशला पावसानं हुलकावणीच दिली. शालिनीच्या जवळ वेटिंग रूममध्ये कल्याण बाबा उभा. पण ना शालिनी त्याला ओळखत होती ना तिला कल्याण. पेशंटचं नातेवाईक बाहेर पडलं नि काश्मीरा आत येत डॅडकडं पाहू लागली. मुलगा चांगला आहे, मी शाहला संध्याकाळी भेटतो. डॅड न सांगताच काश्मीरा डॅडला बिलगली. तोच डॉक्टरनं तिला रजा देत बेल वाजवत रमेशला आत बोलवलं. कल्याणीच्या डोळ्यात आसवे वाहत होती, पण ती आनंदाची की दुःखाची हे तिला समजत नव्हतं. डॉक्टर तिला वेगवेगळे प्रश्न विचारत काउन्सिलिंग करत होते, पण ती उत्तर देत होती की संदर्भ बदलले की होणारा जाळ, दाह, जगणं असह्य करतो. मग माणसानं एकतर नवीन संदर्भ शोधावेत
किंवा जुन्या संदर्भांना पुन्हा कवटाळत भावशून्य जाणीवात जगणं सुसह्य करावं. कल्याण नवीन संदर्भ शोधतोय. त्याला प्रेमाचा प्याला न मिळताच मुक्ती मिळतेय. तर आपणास प्रेमाचा प्याला मिळूनही आता मुक्ती नाही. त्यानं आपल्या संसारात कधी दखल दिली नाही. मग आपण का दखल द्यावी? म्हणून तिनं कल्याणचा पाठलाग करण्याचा वा रमेशला सांगण्याचा सवालच निर्माण झाला नाही. जुन्या संदर्भांना कवटाळत भावशून्य जाणीवांसोबत जगण्याचा तिने निर्णय घेतला. डॉक्टरांचं काउन्सिलिंग संपलं. औषधी घेत ते परतले. साऱ्यांना प्रभूने डॉक्टरांचा गुण लागला म्हणून आनंद झाला. पण मनाचा अजब खेळ कुणास कळला? मात्र औषधांनी कल्याणी ताकद मिळत ती 15 दिवसात चालू फिरू लागली. महिन्यातच कल्याणी शाळेत रुजू झाली. गडगंज संपत्ती नावावर, शिवाय आपणासही काही कमी नाही म्हणून अप्पा नोकरीच सोडण्यास विनवत होते. पण पगार गौण असून मुलांमध्ये मन गुंतवता येईल म्हणून ती रुजू झाली. अवखळ कल्याणी, वेडी कल्याणी, रूप बदलत नवीन रूप सारे अनुभवू लागली. अनेरचा पूर ओसरून नितळ पाणी वाहू लागावं तशीच शांत, अबोल, गंभीर कल्याणी बनली. वावरताना संदर्भाचं आत दडवलेलं दुःख खोल खोल दडवत ती शाळा करू लागली. दिवस महिने जाऊ लागले. कल्याणनं MD करताच शाह सर काश्मीराशी लग्न करत मुंबईला सेटल व्हायचा सल्ला व मदत देत होते. त्यानं नम्रपणे नाकारत ज्या पांजराथडीनं आपणास मायेनं वाढवलं त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चिखलीलाच परतायचा निर्णय घेतला. चिखलीला झब्बूनं निवृत्त माईची काळजी घेत गावातच एका व्यापाराकडे लागला होता. त्याला आपला बाबा येताच आनंद झाला. कल्याणनं दीना व इतर डॉक्टर मित्रांच्या सहाय्यानं नाशिक, धुळे व अहवाच्या सीमेवरील चरणमाळ घाट परिसरातील लोकांच्या सोयीसाठी कल्याणी सेवा सदन नावाची मोठी ट्रस्ट काढली. शाह सरांच्या मदतीनं पैसा उभारायचं ठरलं. माईनं आपल्या निवृत्तीनंतर व आयुष्याची सारी जमापुंजी त्यास दिली. मोठं मल्टी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची सहज सेवा मिळेल असं इस्पितळ उभारलं जाऊ लागलं. डॉक्टर मित्रांनी आधी होकार देऊनही नंतर पैसा टाकायची वेळ येताच अंग काढून घेत आपापल्या सेवेत गुंग झाले. पण दिनानं सारी पुंजी देत त्याला साथ व हिंमत दिली. वर्षभर ते मुंबईच्या चक्रा मारत प्रोसेस करू लागले. पैसे संपले, पुन्हा काम बंद. कल्याणनं मुंबई गाठत शाह सरांना भेटला. सर, सारं करून अजून दवाखानाही उभा नाही. इक्विपमेंट, स्टॉप, वाहन इतर बाजूलाच. काय करावं? कल्याण मार्ग निघेल, हिंमत नको सोडू सांगत त्यांनी प्रभुणेला बोलावलं. प्रभुणे आले. त्यांनी कल्याणला पाहताच त्यांची नस तडकली. शाह, मला का बोलवलंस? प्रभुणे, समाजसेवेचं काम करतोय तो. वेडेपणा करू नको. इतरांना मदत करतो, मग याला का नाही? शाहनं मित्राच्या नात्यानं प्रभुणेस बजावलं. शाह यांना मी अजूनही सारा पैसा द्यायला तयार आहे, पण अट एकच, यांनी काश्मीरात स्वीकारावं. प्रभुणे, तो विषय नको आता. त्यानं नकार दिलाय ना. मग मदतीचा विषय तुम्ही का पुन्हा काढताय? मी पण नकार दिलाय ना. सरजी, इच्छा नसेल तर आग्रह नाही, पण मनात राग आणू नका. कल्याण हात जोडत म्हणाला. राग तर तुमच्यावर राहीलच. प्रपोज करूनही काश्मीरास नकार का देतायत ते कळत नाही तोपर्यंत. प्रभुणे रागात बोलले. सरजी, मी आपणास पुन्हा पुन्हा सांगतोय, मी काश्मीरास प्रपोज केलंच नाही. तिनं तसं का सांगावं हे तिलाच माहीत. राहिला नकाराचा प्रश्न, तर काश्मीरास कोणीच नाकारू शकत नाही. चांगला मुलगा पहा व तू का नाही ते सांग आधी. प्रभुणे संतापत त्याला मध्येच थांबवत विचारू लागले. सरजी, मी वणव्यात सापडलेलं पेटतं झाड आहे. पेटत्या झाडावरून आधीच पाखरे उडून गेलेत. शहाण्यांनी त्यावर हट्ट करत नवीन घरटं बांधू नये. एवढं बोलला की तो चालता होत शाह सरांच्या घरी आला. संध्याकाळी शाह सरांनी सहस्रबुद्धे म्हणून ॲडवायझर आहेत. ते प्रत्यक्ष साईटवर येऊन पाहणी करणार आहेत, मग मदत करण्याबाबत ठरवणार. तो पावे तो काम सुरू ठेवण्यासाठी मी काही रक्कम पाठवतो उद्या सांगत धीर दिला व कल्याण परतला. परतताना त्याला काश्मीराबाबत कणव दाटून आला. वणव्यात पेटणाऱ्या झाडाशेजारी ही वेलीच्या रूपात वाढू पाहत होती. आपल्याला खबर लागताच आपण वेळीच खडसावलं. पण तिनं वडिलांकडे खोटं का सांगावं की आपण प्रपोज केलं?
हा प्रश्न त्याला सतावू लागला व त्याला प्रवासात झाडातली लाकडातली उष्णता आठवू लागली. लाकडात आग असतेच पण दिसत नाही. आगीची ठिणकी पडली की लाकडातली आग हळूहळू सुलगी लागते. आगीला आग दिसताच मूळ रूपातली तत्वाची ओळख होते. मग उभं ओलं झाड बघता बघता पेट घेतं. मग झाडाच्या नशिबी उडून जाणाऱ्या पारव्यांना पाखरांना पाहत राहणंच उरतं व ते पेटत राहतं, धुमसत राहतं आपल्या अस्तित्वाची राख होईपर्यंत. नि उडालेली पाखरं त्यास पोसत राहतात, आमचा निवारा उद्ध्वस्त केला म्हणून. पण तरी जमिनीतलं खोड काही अंशी उरतंच. मग त्याला विनंती करत रडणारा झब्बू, मूक रुदन करणारी माई, सांत्वन करत सल्ला देणारे शाह सर, दीना आठवले. सारेच राखेला नवीन नवीन धुमारे फोडत झाडानं बहरावं असं विनवणारे. सहस्रबुद्धे आपलं तुंदील पोट सांभाळत आपल्या क्लायंटला भेटण्यासाठी साताऱ्याहून धुळ्याला व तेथून बोरवणला आले. धुळीचे रस्ते पाहून या सुरेंद्रला इतक्या कोपऱ्यात येण्याची काय गरज म्हणून वरती पाहत मनातल्या मनात शिवी हासडली. अप्पांपेक्षा जास्त वयाच्या सहस्रबुद्धेनं कल्याणीची भेट घेतली. कुडाळची सारी जमीन अप्पा व तिच्या सांगण्यावरून विकली असल्याचं व महाबळेश्वरचं हॉटेल, काही शेअर्स सारं विकलं असल्याची कल्पना दिली. त्यानंतर चॅरिटेबल संस्थेची पेपर दाखवत अनाथालय, वृद्धाश्रम यांचेही पेपर दाखवले. कुणाकुणाकडून मदतीचे पेपर आले तेही समजावलं. कल्याणी बेटा, 8 दिवसांपासून मुंबईचे शाह डॉक्टर तगादा लावत आहेत. तेवढ्यात अप्पांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं. एक नवीन ट्रस्टसाठी मदतीसाठी सांगत आहेत. शाह माणूस कसे आहेत, पूर्वी त्यांच्याशी काही संबंध, ते सांगत आहेत. मग ट्रस्टची मागणी का नाही, कल्याणीनं विचारलं. शाह हे मुंबईतील नामांकित व्यक्ती असून गरीब मुलांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी झटत असतात. त्याच मुलांना मागास भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यास प्रोत्साहन देतात व मदत करतात. पूर्वीही सुरेंद्ररावांकडं त्यांनी मदत मागितली होती, पण सुरेंद्ररावांनी नकार दिला होता. ट्रस्टमार्फत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं जात आहे. काम अर्धवट पडलंय, पण मी त्यांना आधी साईट पाहून कळवतो असा निरोप दिलाय. आपली इच्छा असेल तर याच भागात चरणमाळ परिसरात साईट आहे, पाहता येईल म्हणत त्यांनी शाहानं मोबाईलवर पाठवलेलं ट्रस्टचं लेटरपॅडवरील मदती मागणीचा पेपर दाखवला. कल्याणीनं लेटरपॅडवरील ट्रस्टचं नाव पाहिलं आणि धक्का बसत ती झूम करून वाचू लागली. कल्याणी सेवा सदन या नावावरती थबकली. सर खाली नजर आली. माई, सर्जेराव, दिनेश नावं ओळखीची वाटू लागली. शेवटी कल्याण सदा गायकवाड नावावर तिची थरथर वाढली. बाकी ट्रस्टीची नावं तिनं वाचलीच नाही. लोगो पाहिला. पाठमोरा डॉक्टर एका तरुणीस खांद्यावर घेत पळतोय व दूर दवाखाना दिसतोय. खांद्यावरील तरुणीचाही चेहरा दिसत नाही, पण ती बेशुद्ध असावी हे तिचे लोंबकळणारे हात, विस्कटलेले केस यावरून दिसत होतं. तिला कंजार आठवलं. कंजारच्या आरोग्य सेंटरमध्ये इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं शिरपूरला न्यावं लागणार होतं. खांद्यावर उचलत धावत पडत आरोग्य केंद्राच्याच गाडीत टाकणारा कल्याण बाबा आठवला. वेळेत पोहोचता यावं, आपली शुद्ध हरपत आपण झोपू नये म्हणून हातानं मांडीवर थपका मारणारा कल्याण बाबा, आपला जीव वाचावा म्हणून तीड तीड तुटणारा कल्याण बाबा. तिच्या डोळ्यातील आसवे मोबाईलवर पडली. कल्याण बाबा अजूनही सेवेसाठी धावतच आहे. काकासाहेब, आपणास काय वाटतं, कुणास मदत करावी, तिनं विचारलं. कल्याणी बाळा, मुंबईतील अनाथालय, वृद्धाश्रम यांनाच. आणि शाह डॉक्टर? बाळा, माणूस गरिबांसाठी व त्यांच्यासाठी धडपडणाऱ्यांसाठीच धडपडणारा आहे. दिलेल्या पैचा उपयोग करेल, पण त्यांनी सुचवलेली ट्रस्ट नवीन आहे म्हणून विश्वास नाही. एक वेळ तू स्वतः चल व साईट पाहून घे. काकासाहेब, तुम्ही केव्हापासून आमच्याकडं लीगल ॲडवायझर आहात? यांनी आपणास काय दिलं? या प्रश्नानं सहस्रबुद्धे भांबावले. बाळा, 40 वर्षापासून भरपूर केलाय. जमीन वाढवून दिली, शेअर गुंतवले, हॉटेल्स नि काही वर्षापासून कुठं मदत द्यायची तेही करतोय. तुमच्यासाठी यांनी काय केलंय? सहस्रबुद्धे गहिवरला. सुरेंद्र, त्याचे वडील हे उर्मटच. नाही म्हणायला अक्का होती म्हणून फी तरी मिळेल. काकासाहेब, आपणास कल्याणी सेवा सदनलाच मदत करायची आहे.
मी नाही येत, पण तुम्ही जा. पहा, त्यांना जास्तीत जास्त सुविधेसह चांगल्यात चांगलं भव्य हॉस्पिटल उभारावयास लावा. त्यासाठी लागणारा सारा पैसा आपण ओतू हा विश्वास द्या. इस्टिमेट काढत रक्कम कळवा. तितकाच चेक मी तुमच्या खात्यात जमा करते. सहस्रबुद्धे अवाक होत आताच्या पोरीकडे पाहत राहिले. पण माझ्या खात्यात कशाला? सरळ ट्रस्टच्या खात्यात जमा करा. ट्रस्टला मी नाही, तुम्ही मदत करणार. तुमच्या मदतीनं ही कल्याणी सेवा सदन उभी राहील. माझं नाव कुठेच येणार नाही ही खबरदारी घ्या. पण बाळा, एवढी रक्कम माझ्या खात्यात कोणत्या विश्वासानं टाकणार? सहस्रबुद्धे तिच्याकडं अविश्वासानं पाहू लागले. काका, ज्या विश्वासानं तुम्ही 40 वर्षापासून राबत आलात त्या विश्वासानं, व तुमच्या नावानं मदत जाते म्हटल्यावर तुम्ही स्वतःच टाकणार, पण काढणार नाही. सहस्रबुद्धे चमकला. त्यांनी खेड्यातल्या मास्तरनीस वेडपट ठरवत जे मानसचित्र तयार केलं होतं ते सरकन फाडलं व त्यानं निरोप घेतला. निरोप देताना याबाबत कल्याणी, सुरेंद्र, बोरवण हा उल्लेख येणार नाही याची खबरदारी घ्यायला लावली. अप्पासही तुर्तास काहीच कळू न देण्याबाबत सुचवलं. सहस्रबुद्धेकडून मदत मिळताच हॉस्पिटलचं काम जोमानं सुरू झालं. सारं पार पाडताच आधुनिक लॅब तयार झाल्या. साधन मशिनरी आल्या. सुरतकडून काही सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांना वार ठरवत येण्याबाबत नियोजन झालं. पेशंटला निम्म्या खर्चात उपचार मिळतील अशी योजना कार्यान्वित झाली. कल्याण दिना रात्रंदिवस थांबत चरणमाळ, कोंडाईबारी, अहवा, डांग, बागलाण याकडच्या पेशंटचा विश्वास संपादन करू लागले. मोठमोठी शिबिरं आयोजित करून वेगवेगळ्या दुर्धर आजाराचं निदान उपचार करू लागले. त्यासाठी नंतर सामाजिक संस्था, राजकीय नेते, सरकार यांच्याकडून मदत घेण्यात येऊ लागली. अवघ्या 2 वर्षात कल्याणी सेवा सदन कल्याणनं आपल्या हिकमतीनं नावारूपास आणलं. त्याच्या कॅबिनमध्ये टेबलावर कल्याणीनं दिलेली ढोल वाजवतानाची त्याचीच मूर्ती त्यानं ठेवली. तरी एका पात्रात अनेर नदीच्या पात्रातील त्यानं आणलेली वाळू ठेवली. त्याला उदासवाणं वाटलं की तो त्या वाळूस स्पर्शतो. कल्याणीच्या स्पर्शाचा मृदगंधाची त्याला अनुभूती होते व त्याचं चित्त पालवी टवटवीत होतात. झब्बू दुपारी त्याचा स्वयंपाक करून माईस जेवण दिलं की डबा घेऊन दवाखान्यात येतो. कितीही गर्दी असली तरी दुपारी 1:30 वाजता झब्बू व तो सोबत जेवण करतात. मग दिवसभर झब्बू दवाखान्यातली कामं करतो. 2019 साल उजाडलं. कल्याणी मॅडमांनी संवर्ग 1ची सवलत घेतलीच नाही, म्हणून संवर्ग 4मध्ये त्यांनी भरलेली गावं मिळालीच नाही व कल्याणी मॅडम विस्थापित झाल्या. रँडम राऊंडमध्ये समायोजनात त्यांना शिरपूर तालुक्यातील एकही गाव खाली नव्हतं. पडद्यावर दिसणारी गावं कधीच पाहिली नाहीत. चरणमाळ घाटातली नावं होती. काय वाटलं कुणास ठाऊक, तेच एक गाव त्यांनी मागितलं व मिळालं. आदेश आले. अप्पा संतापत हजर व्हायला नकार देऊ लागले. पण तिलाही आता मुलांचीच सेवा दिसत होती. द्वारका माईस सोबत घेत ती निघाली. धुळे जिल्ह्यातलं नाशिक व गुजरात सीमेवरचं टोकाचं गाव. ती तिथेच खोली करत राहू लागली. अप्पा समजावत राग काढला व नंतर द्वारका काकीस ही ती बोरवणलाच टाकून गेली. नवीन वर्ष उजाडलं ते जगावर महाकाय संकट घेऊनच. जगावर छाया पसरत असतानाच भारतातही हातपाय पसरू लागले. सारेच हादरले व लॉकडाऊन जाहीर झालं. कल्याणी बोरवणला परतली. आकडे वाढू लागले. तसा प्रशासनावर ताण पडू लागला. कल्याणनं आपली ट्रस्टमधील एक बिल्डिंगमध्ये पार्टिशन करत क्वारंटाईन सेंटर व ज्यात दवाखाना होता तिथेच कोरोना वार्ड करत प्रशासनाकडे सेवेस तयार असल्याचं कळवत मंजुरी मागितली. सारे नियम पाळत मंजुरी मिळाली. माई त्यास भले वैद्यकीय सेवा सुरू ठेव, पण सेंटर नको म्हणत त्यास विनवू लागले. माई, सारा देश संकटात आहे. सारे पोलीस, सफाई कामगार, डॉक्टर देवदूत बनत सेवा बजावत आहे. मग मी का रणछोडदास व्हावं? अरे, तू ही सेवा देण्याचं पुण्य तर करत आहेस ना. मी देव ना करो, पण उद्या काही भलाबुरा तर मी या वयात कुणाकडं पाहावं? यासाठी तू नारायण गावास माझा पदर पकडला होता का? माईला पुढं बोलवे ना. त्यानं माईचे डोळे पुसले. माई, तुला सोडून मी कुठं जातोय ग? अगं, तिथं प्रत्येक जण आपल्या जीवाची काळजी घेतच सेवा बजावतात.
नी तरी समजा काही झालंच तर झब्बू मरेपर्यंत तुझी सेवा करेनच, तू कशाला काळजी करतेस. झब्बूच्या डोळ्यात मात्र आसवे आली. त्याला बोरवनातील ती पावसाळी रात्र आठवत होती, ज्या रात्री तो बापूच्या ओट्यावर आश्रयाला गेला होता. नी त्या दिवसापासून बाबानं हात धरला तो धरलाच. बाबा असला की आपणास मरणाची पण भीती वाटत नाही. काही झालं तरी बाबा आपली विल्हेवाट लावेलच हा विश्वास वाटतो. नी आता बाबाच माईची जबाबदारी आपणावर सोपवतोय म्हटल्यावर तो रडू लागला. झब्ब्या, तूच ना अनेरकाठातल्या त्या अंधारातून मला बाहेर काढणारा. मग झब्बूनं अश्रू पुसले. लॉकडाऊन शिथिल झालं. मी स्वयंसेवक म्हणून कल्याणीनं अर्ज केला होता. ती शाळेच्या गावात परतली. बाहेरून गावात परतलेल्या लोकांचं सर्वेक्षण करण्याचं काम आलं. ती काळजी घेत सर्वेक्षण करू लागली. आताशी तिला कल्याणी सेवा सदनला एक वेळा भेट देऊन कल्याण बाबास भेटावं असं आतून जीव तुटेपर्यंत वाटे. पण पुन्हा भावशून्य संदर्भांना सोडून नवीन संदर्भात परतणे नकोच. शिवाय काश्मीरासोबत तो सुखी असेल, मग का आपण डोकावत त्याला भूतकाळात डोकावयास लावायचं, पातक करायचं? नकोच. अजून फक्त क्वारंटाईन सेंटर सुरू झालं होतं. रात्री झब्बूबरोबर कल्याण बसलेला. झब्बू, काय बाबा, तुला बोरवनात जावंसं नाही वाटत का कधी? बाबा, चलायचं का? निदान अप्पा, द्वारका, काकी, उमा, रमा, गोक्या, अर्जुन यांना पुन्हा एकदा भेटावं, करकचून मिठी मारावी असं वाटतंय रे. बस, आणखी दुसऱ्या कुणालाच नाही का? अनेर काठावरील सीताराम भरवाडच्या वाड्यावर फिरावं, अप्पाच्या माळ्यातल्या बोरी तोडाव्यात, कंजारपासून भर पावसात भिजत मृदगंध प्यावा असं भरपूर वाटतं रे. बाबा, आणि माझ्या ताईला भेटावं असं नाही वाटत का तुला? बाबा, बदलला तू फार. झब्ब्या, कुणाच्या संसारात डोकावणं पातक असतं रे. मग कॅबिनमधल्या त्या पात्रातील रेतीला का पुन्हा पुन्हा हात लावतो? झब्बू, तेव्हा त्यात जी शाश्वतता होती त्या शाश्वततेचा मृदगंध दडलाय त्यात. त्यापासून आम्हास कुणीच दूर करू शकत नाही. तोच तर जगण्याचा आधार आहे बाबा. बाबा ऐक, लग्न कर. का उगाच हे जळणं जाळणं? झब्बू, तू पण जळतोस ना, मग तू का नाही करत? हे लॉकडाऊन संपताय आता. एकदाचा कोरोना संपू दे, मग धूमधडाक्यात करतो मी लग्न. झब्बू संतापात बोलला आणि कल्याण हसायला लागला. हसता हसता त्यानं झब्बूला मिठी मारत हंबरायला सुरुवात केली. झब्बू, आता मरणाशीच आमचं लग्न. पण प्रेमाचा उष्टा प्याला मिळाल्याशिवाय व साथीनं मरणाशिवाय मला लाथाडणाऱ्या चंद्रभागेच्या काठावरील विठ्ठल मुक्ती देणार नाही. आषाढ वारीच नसल्यानं बंदिस्त विठ्ठलानं त्याचं मागणं कबूल केलं. कल्याणीनं सर्वेक्षण केले. त्यात मुंबईहून परतलेले काही जण होते. त्यांनी माहिती लपवली. कल्याणीनं सोशल डिस्टन्सिंग पाळूनही माहिती देताना एकानं घरातून पाणी आणत कल्याणीबाईस पिण्यास दिलं. देताना अनावधानाने ते जवळ आलेच. 4-5 दिवस झाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. ते कल्याणी सेवा सदनला आले. नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. ज्यांना लक्षणं नव्हती त्यांना होम क्वारंटाईन केलं. कल्याणीचा जीव भांड्यात पडला. कल्याणी सेवा सदनला जावं लागणार नाही म्हणून ती खोलीतच क्वारंटाईन झाली. तिनं बोरवणला काळजी करतील नाहक म्हणून कळवलंच नाही. 8-10 दिवस त्यानंतर तिला ताप, घसा आणि मग शेवटी सेवा सदनलाच आणण्यात आलं. क्वारंटाईन सेंटरला 2 दिवस राहिली. रिपोर्ट आला आणि तिला आयसोलेट करण्यात आलं. कोरोना वार्डात आणताना कल्याणचं लक्ष गेलं आणि कल्याण उभ्या उभ्याच कोसळला. दिना धावत आला. कल्याणनं किट ग्लोज चढवत कोरोना वार्डात घुसला. सुनं कपाळ पाहताच त्यानं टाहो फोडला. अंतरावरूनच 2 मुक्या जीवांच्या रुदनानं कल्याणी सेवा सदनास हादरे बसू लागले. त्या हादऱ्यांनी पाझरा थडीही हादरली. 5 दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही कल्याणीस रिकव्हर होण्याची चिन्ह दिसेनात. माई हादरली. झब्बू तर ठार वेड्यागत धावत आपल्या ताईस भेटण्यासाठी हंबरू लागला. दिनानं साऱ्या सुरक्षिततेसह दुरूनच त्यांची भेट घडवली. कल्याणीला बेडवर पाहताच त्यानं दिनास एका दमात ढकलत, मी मेलो तरी चालेल पण मला ताईस भेटू द्या म्हणून दरवाजा उघडण्यास विनवू लागला. पण दिनानं काचेतूनच त्याला दाखवत थोपवलं. झब्बू, कल्याण बाबा आहे ना, तो नाही जाऊ देणार तिला. ती लवकर बरी होईल.
दिना भकासपणे खोटा धीर देत त्याला समजावू लागला. जब्बू परतला आणि कल्याण भिंतीला डोकं आपटत आकांत करू लागला. कल्याणीस व्हेंटिलेटर लावूनही साऱ्या आशा मावळल्या. दुपारी दिनानं नवीन पेशंट वाढत आहेत, व्हेंटिलेटर कमतरता म्हणून सांगितलं. तिकडे कल्याण दुर्लक्ष करू लागला. कल्याणनं विचार केला. तो किट काढत सारी दक्षता घेत घरी परतला. त्यानं माईस कल्याणीबाबत समजावलं. माईकडं त्यानं भरल्या नजरेनं पाहत हृदयात साठवून घेतलं. पण बाकी माईस काहीच सांगितलं नाही. जब्बूस एकांतात बोलवलं. दूर दूर कुणीच नाही. त्याच्या नसा ताठ होऊ लागल्या, श्वास फुलू लागला. तो धीरोदात्तपणे बोलू लागला. जब्बू, तुला माणसात आणलं, वागवलं, आजपर्यंत काहीच मागितलं नाही. आज मला तुझ्याकडून काहीतरी हवं. बाबा, एक शब्द सांगा, हा जब्ब्या जीव देईल. मला जीव नको रे तुझा, पण तू माईसाठी मोठा मुलगा म्हणून. बाबा बोल, पुढे काय? तू माझ्या मागे येणार नाहीस असं वचन दे. बाबा, कुठं निघालास? मी तुला तर वचनाची चीड आहे ना, मग मला का अडकवतोस? जब्बू, ऐक ना, आधी तू कुठं निघालास ते सांग मला. जब्बू भकास, बेसूर, उदासवाण्या चेहऱ्यानं त्यास विनवू लागला. जब्बू, तुझी ताई वाचणं शक्य नाही आता. मी तिला वचन दिलंय मी गोदाकाठी. साथीनं नाही जगता आलं तरी साथीनं मरण्यासाठी मी थांबेन. म्हणूनच त्या अनेरच्या अंधारातून मी बाहेर पडलो होतो, अन्यथा तिथंच. जब्बू, आतापर्यंत मी नियतीला कायम कोसत आलो, पण आयुष्यभर नियतीनं माझ्याशी दगा करूनही शेवटी उपकार केलाच. माझ्या कल्याणीस साथीनं मरण्यासाठी माझ्या जवळ आणलंच, आणि या एका क्षणासाठी मी 1000 जन्मही बर्बाद करीन. उष्ट्या प्रेमाचा प्याला मला प्यायचाय रे, मुक्तीसाठी. जब्बूनं कल्याणच्या छातीवर हातानं मारत, तुम्ही दोघे लबाड निघालेत रे, माझी साथ सोडून चालले, मला सोडून चालले. कल्याणनं त्याच्या छातीला लावत, भावा, माईसाठी रे, एवढं उपकार कर. दोन्ही परतले. कल्याणनं रात्रीची ड्युटी मुद्दाम लावून घेतली. त्यानं काढ्याऐवजी गरम दुधाचा ग्लास केसर टाकून आणावयास लावला. कोरोना वार्डात तो गेला. त्यानं कुणीच फडकणार नाही ही खबरदारी आधीच घेतली होती. त्यानं आज जाताच किट, ग्लोज सारं काढून फेकलं. तो कल्याणीजवळ जाऊ लागताच ती धापा टाकत उठू लागली. कल्याण आपणास मिठी मारतोय हे पाहताच त्राण नसतानाही ती त्यानं जवळ येऊ नये म्हणून हाकू लागली. कल्याणी, तू नसल्यावर मी काय करू जगून? म्हणून शांत राहा, मला साथीनं. ती समजून चुकली. तिला क्वारंटाईन सेंटरमध्येच कल्याणनं लग्नच केलं नाही हे कळलं होतं. तिला आता जगावंसं वाटत होतं आपल्या कल्याण बाबासाठी. पण नियती, कल्याणनं तिला मिठीत घेतली. मृदगंधात मृदगंध मिसळला. आता ना जगणं ना मरणं, फक्त श्वासात श्वास मिसळत उरणं. कल्याणनं हुंदका आवरत दिनानं सांगितलेली जबाबदारी पार पाडत व्हेंटिलेटर काढलं. कल्याणनं दुधाचा ग्लास आणला, तिच्या होटास लावला. तिच्यात त्राणच नव्हतं, पण ओटास लागताच कडी फुलली. कल्याणनं त्यात वरून काहीतरी टाकलं आणि प्रेमाचा प्याला घोटला. दुपारीच दिना व्हेंटिलेटर काढण्याची घाई करत होता, नवीन येणाऱ्या व जगण्याची उमेद असणाऱ्या पेशंटसाठी. दोघांनी मिठीतच आचका दिला. साथीनं मरण्याची प्रतीक्षा संपली. थडी काठच्या चुली विझवून पारवे उडाली. बाहेर दूरवर गाणं वाजत होतं. कितने बरस आए बीत गए, प्यार की बाजी हम जीत गए, हमसे हारा हो हमसे हारा ये जमाना, साथी मेरे जीवन साथी. जब्बूनं अप्पास बोलवत सारं निवळल्यावर दिनाच्या मदतीनं स्मारक बांधलं. आजही तो माईस सांभाळस, वचनाचा गुंता सोडवू पाहतोय. श्रोते हो, कथा काल्पनिक असून वास्तव परिस्थितीशी कथेचा काहीही संबंध नव्हता. अशीच पुन्हा एक नवीन कथा घेऊन तुमच्यासाठी लगेच हजर होणार आहे.